आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मुंबईत लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन पुणे द्वारा आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्यात शरद पवार बोलत होते. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते, पण आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात, असे मत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. एकीकडे पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून सतत टीका होत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकारी यांचा हा कार्यक्रम आहे. इंदिरा गांधींमुळे आम्हाला युवक दशेत पक्षात काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी वयाच्या 18व्या वर्षी मी पुण्यात युवक काँग्रेसमध्ये सहभागी झालो होतो. सुरुवातीला मी बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. पुढे 4 वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. जुन्या आठवणी सांगताना शरद पवार म्हणाले, काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही पंडित नेहरूंना भेटण्याची विनंती केली. पंडित नेहरूंना भेटायचं आणि त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे आणि इतर प्रश्न मांडायचं असं ठरवलं. पण पंडित नेहरू समोर आले आणि आम्ही काय बोलायचं ते विसरून गेलो.